मस्त असा टेम्प्टिंग, तोंडाला पाणी सुटेल इतका भारी आपला हा तवा मटण मसाला तयार झालाय. इतका भारी लागतो, करायला सुद्धा खूप सोपा आहे. फार काही वेगळं साहित्य लागत नाही. बघायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय काय तर तुम्हाला समजलेलं आहे, मस्त तवा मटण फ्राय. करायला एकदम भारी. आजपर्यंत आपण चिकन फ्राय बघितलं, अंडा तवा फ्राय बघितलाय, व्हेज पदार्थ पण बघितलेत, पण आज आपण मटण तवा फ्राय करणार आहोत आणि इतकं भारी लागतं. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. मटण फ्राय करायचं आहे, त्यासाठी वाटतं आपल्याला खूप साहित्य लागेल, पण नाही, अगदी मोजकं नाही, बरंच साहित्य लागतं, पण घरात लगेच अवेलेबल असतं. त्यासाठीचं साहित्य बघू. तर आपली पहिली स्टेप आहे मटण मुरवायचं आहे. त्यासाठी काय लागणार आहे बघूया. त्यासाठी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून त्याचे असे मध्यम तुकडे केलेले आहेत आणि याला स्वच्छ धुवून निथळलं. त्याचबरोबर लागेल 1 ते 1.5 चमचा मीठ, 2 चमचे आलं लसणाची पेस्ट आणि 1 चमचा हळद. साहित्य बघितलं, आता मटण मुरवायचं. त्यासाठी यामध्ये घालायचे मीठ, अंदाजे 1.5 चमचा मीठ घालतीये, 1 चमचा हळद आणि आलं लसणाची पेस्ट. आलं लसूण पेस्ट मात्र ताजी ताजी करायची. आता हे असं टॉस करू आणि मटणाला लावून घेऊ. तुम्ही एक काम करू शकता, खरं तर हे कुकरमध्येच डायरेक्ट तुम्ही जरी मुरवायला ठेवलं ना तरी चालतं. तर हळद आणि मीठ मटणाला लावून घेतलं, यावर झाकून याला कमीत कमी 15 मिनिटं तरी मुरवायला ठेवू, जास्तीत जास्त 1 तास. तर साधारण 15 मिनिटं झालेली आहेत. मटण मुरलेलं आहे, लगेच शिजायला टाकूया. तर त्यासाठी कुकर मी तापायला ठेवलाय. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पातेल्यात पण शिजवू शकता. आता कुकरमध्ये खूप नाही, अगदी चमचाभर तेल घेतेय आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध आहे, पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालं, यामध्ये घालूया मुरवलेलं मटण. आता मी गॅस मोठाच ठेवते आणि मटण 2-3 मिनिटं परतून घेते. आता हे मटण कुकरमध्ये करायचं आहे, पण तरीही आपल्याला पाणी याच्यात अजिबात घालायचं नाही बरं का. बरेच जण काय करतात माहितीये का, असंच याला 2 मिनिटं परततात, कुकरचं झाकण लावून शिट्ट्या करतात. त्यामधल्या हळद मिठामुळे पाणी सुटतं आणि त्यामुळे शिट्टी होते. पण रिस्क नको म्हणून आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. कसं ते सांगते. हे बघा, मटण आपण 2 मिनिट परतलं. आता याच्यात पाणी घालायचं नाही, पण पाणी घालून शिजवायचं. कसं ते सांगते. याच्यावर खोलगट ताट ठेवायचं, ताटावर ठेवायचं आहे. ताटावर घालायचं आहे पाणी. थोडंसं पाणी घालू, खूप नाही. गॅस आपल्याला कमी करायचा. 5-6 मिनिटं असं पाणी ठेवून शिजून द्यायचं आणि साधारण एक 5-7 मिनिट मंद आचेवर ठेवलं. याच्यात आपण एक थेंब पण पाणी नाही घातलं, पण आता बघा किती पाणी सुटलंय मटणाला. कारण असं ताटावर पाणी ठेवलं की खाली मटणाला भरपूर पाणी सुटतं. पाणी वर नाही ठेवलं तरी सुटतं, पण कमी होतं. पण हे असं भरपूर पाणी सुटलं की मटणाला चवही चांगली येते. आता फक्त आपण काय करू, याला आता एकदा हलवून घेऊ. आत्ता मटण खूप शिजलेलं नाही, साधारण एक 10% शिजलं असेल. याला एकदा हलवून घेतलं. आता वाफ जमण्यापुरतं याच्यामध्ये पाणी राहिलेलं आहे. आता आपण काय करू, तरी सुद्धा वर थोडंसं पाणी घालू. हे ताटावरचंच गरम झालेलं अगदी 1 पाववाटी पाणी यामध्ये घालायचं. आता कुकरचं झाकण लावूया. 1 शिट्टी मोठ्या आचेवर आणि 1 शिट्टी बारीक आचेवर असं शिजवायचंय मटण. मटण खरं तर तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात त्या हिशोबाने तुम्ही शिजवा, पण आपल्याला नेहमी भाजीला शिजवतो म्हणजे मटणाच्या रश्श्याला शिजवतो, त्यापेक्षा थोडंसं कमी मटण शिजवून घ्यायचं. त्यामुळे शिट्ट्या किती करायच्या ते तुम्ही ठरवून घ्या. तर कुकरच्या शिट्ट्या झाल्या, वाफ जिरलेली आहे. बघूया. मटण तर छान शिजलेलं आहे. तुम्हाला मी परत दाखवते. हे बघा, तर मटण व्यवस्थित शिजलेलं आहे. याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवू आणि याचं वाटण करू. तर वाटण्यासाठी साहित्य काय लागणार आहे बघूया. त्यासाठी आपण घेतलंय अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, पाव वाटी कोथिंबीर, 2 इंच आलं आणि 15-20 लसूण पाकळ्या. साहित्य बघितलं, वाटण करायचंय. आपण जे सुकं खोबरं घेतलं होतं ते पॅनमध्ये घेतलं. आता हे छान खरपूस भाजूया. तुमच्याकडे जर आधीच खोबरं भाजून ठेवलेलं असेल तसंच्या तसं वापरलं तरी चालणार. तर खोबरं मस्त खरपूस भाजलं. गॅस बंद करू, याला गार करू. खोबरं गार झालं, वाटण करू. मिक्सरमध्ये लसूण, आलं, कोथिंबीर आणि आपण जे खोबरं भाजलं ना ते खोबरं घ्यायचं आणि याला बारीक करून घेऊ. आणि आपलं वाटण तयार झालंय. तर आपली दुसरी स्टेप झाली. पहिली स्टेप मटण शिजून झालंय. आता तिसरी स्टेप आपल्याला करायचंय मटण तवा फ्राय. त्यासाठीचं साहित्य बघूया.
मसाला करण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे, त्याचबरोबर लागेल 1 मुठ्ठा बारीक चिरलेला कांदा, 1 मुठ्ठा बारीक चिरलेला टोमॅटो, सोबतच लागेल 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा मटण मसाला, चवीप्रमाणे मीठ, 3 ते 4 चमचे कांदा लसूण मसाला आणि थोडीशी कोथिंबीर. साहित्य बघितलं. आता पॅनमध्ये 4 चमचे तेल तापायला ठेवले. तेल तापून द्यायचं. तर तेल गरम झालं, यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा. आता गॅस मोठाच ठेवूयात आणि कांदा मस्त असा हलका तांबूस रंगावर परतून घेऊया. कांदा परतला. आता यामध्ये घालूया टोमॅटो, सोबतच मीठ घालू म्हणजे मग टोमॅटो लवकर परतला जाईल. कोथिंबीर पण घालते मी आणि याला परतूया. कांदा टोमॅटो परतलं. आता यामध्ये घालूया मिरची पावडर, मसाला घालायचा आहे. थोडासा मसाला मी वरून घालायला ठेवते आणि घालूया तयार केलेलं वाटण. तर वाटण घातलं. आता आपण जे मटण शिजवून घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी सुटतंच. यातलं आपण थोडं पाणी यामध्ये घालू आणि याला 2 मिनटं चांगलं परतून घेऊ. तर मसाला परतून झालाय. तवा मसाल्याचा मसाला झाला. आता राहिलं मटण. यामध्ये आपण हे मटणाचे तुकडे घालूया जे आपण आधीच शिजवून घेतलेले आहेत. मटण घातलं. त्याचबरोबर घालूया मटण मसाला, उरलेला कांदा लसूण मसाला आणि याला आता परतून घ्यायचं. मसाल्यामध्ये 1-2 मिनटं मस्त हे मटण परतून घेऊ. तर मटण मस्त मसाल्यामध्ये मिसळून घेतलं. गॅस कमी करायचा, यावर झाकण ठेवायचं. आता हे मटण आपल्याला जवळपास अजून 15 मिनटं असंच झाकून शिजवायचं. फक्त दर 2-2 मिनटांनी हलवून घ्यायचं. 2 मिनटं झालेली आहेत. याला आपण झाकून ठेवलं होतं. हे बघा आता काय होतं माहिती आहे का, यातला हा मसाला जो आहे तो थोडा थोडा कोरडा होत जातो. असं आपल्याला एकूण 15 मिनटं झाकून शिजवायचं आहे. लागलं तर 10 मिनटं पण चालतील. फक्त दर 2-2 मिनटांनी हलवून घ्यायचं. चला आता आपण असंच करूया. 2 मिनटं झालेली आहेत, अजून 10 मिनटं ठेवू. मस्त मटण तवा फ्राय तयार होईल. तर साधारण 10 मिनिट आपण हे मटण फ्राय करून घेत होतो. मध्ये मध्ये मी सारखं हलवत होते. हे बघा आता मसाला बऱ्यापैकी कोरडा झालाय आणि आपला हा मस्त तवा मटण मसाला तयार झाला. फक्त आपल्याला काय करायचंय, यावर घालायची चिरलेली कोथिंबीर आणि गॅस करायचा बंद. आपला मस्त तवा मटण फ्राय तयार झालाय. किंवा तुम्ही याला काय नाव द्याल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा तुम्ही स्टार्टर म्हणून खाऊ शकता किंवा तुम्हाला जर मटणाचा रस्सा वेगळा करायचा आणि सुक्यामध्ये काही नेहमीपेक्षा वेगळं करायचं आहे तर हे करता येईलच की. फक्त तुम्ही जर मटण शिजवता त्यातले थोडेसे पीस काढून घ्या आणि या मसाल्यामध्ये परतून घ्या. नक्की करून बघा. भाकरीसोबत असं मी म्हणणार नाही, पण साईड डिश म्हणून एखादा नॉनव्हेजचा स्टार्टरचा पदार्थ पाहिजे किंवा साईड डिश म्हणून पाहिजे तर उत्तम आहे. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.